नीटचा पेपर फुटल्यानंतर लातूरच्या मोठेगावकरांसह अनेक मोठे मासे गळायला लागलेत। आता सीबीआय कडून कसून चौकशी सुरू आहे। कार्यालयात घरात छापे टाकले जात आहेत। पुरावे हाते लागतात का यावरती लक्ष केंद्रित केलं जात आहे। पण नीटचा पेपर फुटलाय हे कसं समोर आलं? एनटीएनं असं काय केलं की अनेक बडे मासे आपोआप जाळ्यात अडकले? कुणाच्या मेलमुळे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्यांचं बिंग फुटलं? आता पुढच्या परीक्षेआधी एनटीएनं कोणता मोठा निर्णय घेतलाय तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। देशभरात 3 मे रोजी नीटची परीक्षा पार पडली। त्यानंतर 4च दिवसात पेपर फुटीच्या चर्चेची राळ उठली। खरं काय खोटं काय यावरून परीक्षार्थींसह पालकांच्या मनातही प्रश्नांचं काहूर माजलं। सीबीआयने धाडी टाकल्या, अटकसत्र सुरू केलं तेव्हा यावर शिक्कामोर्तब झालं। पण हा प्रकार कसा उघड झाला आणि एनटीएनं तपासाला कशी दिशा दिली ते सुरुवातीला पाहूयात। 7 मे रोजी एनटीएला एक मेल प्राप्त झाला होता। एका विसल ब्लोअरनं पेपर फुटीचा दावा केला होता। विसल ब्लोअरला ओळखीच्या व्यक्तीने दिलेल्या आणि व्हायरल झालेल्या पीडीएफ मधील प्रश्न आणि प्रत्यक्ष परीक्षेतल्या क्वेश्चन पेपर मधील प्रश्न 100% मॅच झाले होते। रसायनशास्त्राचे म्हणजे केमिस्ट्रीचे सर्व प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचं एनटीएच्या लक्षात आलं। त्यानंतर एनटीएनं ॲक्शन घेत थेट मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेतला। ती पीडीएफ आणि परीक्षेतील सगळे प्रश्न सारखेच असल्यानं पेपर सेटर्स आणि ट्रान्सलेटर्सना एनटीएनं रडारवर घेतलं। रसायनशास्त्राचे पेपर सेटर्स आणि अनुवादकांची नावच एनटीएनं सीबीआयकडे पाठवली। यात 26 ते 27 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे। यापैकी 24 जण ट्रान्सलेटर्स आहेत, तर उर्वरित फिजिक्स, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे पेपर सेटर आहेत। यापैकी काही जण याआधीही अनुवादक आणि पेपर सेटर असण्याची शक्यता आहे। पण पेपर फुटीची शक्यता आणि धोका का असतो ते बघूयात। नीटची परीक्षा देशातील जवळपास 12 भाषांमध्ये घेतली जाते। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयांसाठी ट्रान्सलेटर्सची नियुक्ती केली जाते। प्रत्येक विषयासाठी प्रत्येक भाषेकरिता 2 अनुवादक असतात। उदाहरण सांगायचं झालं तर एका विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतर करण्यासाठी आणि दुसरा मराठीमधून इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी। म्हणजे भाषांतरामध्ये मूळ अर्थ जाऊ नये, परीक्षार्थीचा गैरसमज होऊ नये याची काळजी घेतली जाते, खात्री केली जाते। एकंदरीत हे सगळं एनटीए, प्रश्नपत्रिका तयार करणारे आणि ट्रान्सलेटर यांच्या विश्वासावर चालतं। जानेवारीमध्ये नीट परीक्षेसाठी पेपर सेटर आणि ट्रान्सलेटर यांची नियुक्ती करण्यात आली होती। या नियुक्तीवेळेस त्यांना हमीपत्र सादर करावं लागलं होतं। पण जसं कुंपणच शेत खातं तसंच नीट पेपर फुटीच्या प्रकरणात घडल्याचा संशय आहे। पुण्यातील निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींना गेल्या आठवड्यात सीबीआयने अटक केली। कुलकर्णींवर केमिस्ट्रीचे प्रश्न तयार करणे आणि त्याचे मराठीत भाषांतर करणे अशा दोन्ही जबाबदाऱ्या होत्या। 2024 मध्ये स्थापन केलेल्या एका समितीच्या शिफारशीनुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या टप्प्यावरही सुरक्षितता सुनिश्चित केली जाते। एनटीएने एक त्या संदर्भात प्रोटोकॉलही तयार केलाय। इंटरनेटची सुविधा नसलेल्या ठिकाणी त्या सुरक्षित खोलीमध्ये क्वेश्चन पेपर तयार केले जातात। पेपर तयार करणाऱ्यांना त्यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप नेण्याचीही त्या ठिकाणी परवानगी नसते। पण तरीही नीटचा पेपर फुटला। त्यामुळे आता एनटीए कडून कोणती काळजी घेतली जाते ते देखील बघूयात। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि नीट फेरपरीक्षेची घोषणा केली। 21 जूनच्या परीक्षेआधी एनटीएनं केवळ रसायनशास्त्रच नव्हे तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकांचे सर्व प्रश्न तयार करणारे म्हणजे पेपर सेटर्स आणि ट्रान्सलेटर्सही बदलल्याची माहिती आहे। परीक्षा पद्धतीतील ही विश्वासार्हता, गोपनीयता कायम ठेवण्यासाठी सध्याच्या मानक कार्यप्रणालीवर अर्थातच एसओपीवर काम सुरू आहे। एनटीए कडून अंतर्गत बाबींची सुधारणाही केली जाते। 2 सहसचिव आणि 2 सहसंचालक दर्जाचे असे 4 अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत। मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य वित्तीय अधिकारी आणि महाव्यवस्थापक यांची नियुक्ती केली जाईल। हे सर्व अधिकारी महासंचालकांना अहवाल सादर करतील। एनटीएच्या डिजिटल परीक्षा प्रणालीची रचना आणि अंमलबजावणी आराखडा तयार करण्यात येणार आहे। उमेदवारांसाठीची वेबसाईट आणि नोंदणीपासून ते गोपनीय प्रश्नपत्रिका व्यवस्थापन, वितरण, मूल्यांकन ते निकाल प्रक्रियेपर्यंत परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे। या नव्या प्रणालीमध्ये आधुनिकीकरणासह सुरक्षा आणि विश्वसनीयतेवरही भर दिला जाईल।
इंडियन एक्सप्रेसनं सूत्रांच्या माहितीनुसार ही सविस्तर बातमी दिली आहे. नीट पेपर फुटीतील या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेलच. या व्हिडिओत इथंच थांबूयात. नीट पेपर फुटीमागे अजून कोणी बडा मासा आहे का? कुणाच्या तरी आशीर्वादाने हे सगळं सुरू होतं का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.